राम कृष्ण हरि जय राम कृष्ण राम कृष्ण
परब्रह्म आवडे या जीवा सावळे परब्रह्म आवडे या जीवा परब्रह्म आवडे या जीवा परब्रह्म आवडे या जीवा मने मना राणी वाघर केले मने मना राणी वाघर केले मने मना राणी वाघर केले सावळे परब्रह्म आवडे या जीवा परब्रह्म आवडे या जीवा परब्रह्म आवडे या जीवा परब्रह्म आवडे या जीवा मने मन राणी वाघर केले मने मन राणी वाघर केले मने मन राणी वाघर केले काय करू सवे सावळे गोविंद काय करू सवे सावळे काय करू सवे सावळे गोविंद काय करू सवे सावळे आपल्या पलपत मनाचे आपल्या पलपत मनाचे आपल्या पलपत मनाचे बाबर खुमादेवी वरू सावळे प्रतिमा बाबर खुमादेवी वरू सावळे प्रतिमा खुमादेवी वरू सावळे प्रतिमा खुमादेवी वरू सावळे प्रतिमा मनी मन क्षमा एक धाने मनी मन क्षमा एक धाने मनी मन क्षमा एक धाने काय करू हे सावळे गोविंद काय करू सवे सावळे गोविंद सावळे गोविंद काय करू सवे सावळे गोविंद आपल्या पलपत मनाचे आपल्या पलपत मनाचे आपल्या पलपत मनाचे गोपाल कुमार
सावळे परब्रह्म आवडे या जीवा मने मन राणीवा घर केले काय करू सये सावळे गोवित आपे आपलपत मन तेथे बापर खुमा देवी वरू सावळी प्रतिमा मनी मन क्षमा एक झाले काय करू सये सावळे गोवित आपे आपलपत मन तेथे श्रीकांतम कमलावरम वररुचिम श्रेष्ठम रमावल्लभम मोक्तारम कलिपंकमग्न जनता वृंदस्य भक्तप्रियम गो गोपी गणवेष्टितं मधुरया वाण्यास्तुतं सज्जनैः तं भीमातटवासिनं प्रभुवरं श्री पांडुरंगं भजे पांडुरंगा नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभम नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता सावळे परब्रह्म आवडे या जीवा मने मन राणीवा घर केले काय करू सये सावळे गोवित आपे आपलपत मन तेथे प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता उपस्थित केलेला हा अभंग संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊलींचा 3 चरणांचा विरहिणी या प्रकरणातील असून या अभंगद्वारे ज्ञानोबारायांनी जो जीवनमुक्त महात्मा आहे ज्ञानी पुरुष आहे त्याची आवड 2 सखींच्या संवादाच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे. विठ्ठल कृष्णाष्टमी आणि ज्ञानोबारायांच्या जयंती उत्सवानिमित्तानं आरंभलेला हा जो अखंड हरिनाम सप्ताह आहे या वर्षी या सप्ताहाचं 68वं वर्ष आहे. वैकुंठवासी गुरुवर्य बंशी बाबांनी आरंभलेला त्यांच्याच प्रेरणेनं त्यांच्या आशीर्वादाने पुढे चालत असलेला हा सप्ताह आणि या सप्ताहातील काल्याच्या कीर्तनाची ही सेवा आहे. काल्याच्या कीर्तनानं या धार्मिक अनुष्ठानाची परिसमाप्ती परिपूर्णता होणार आहे. आपण नेहमी चिंतन करत आलेलो आहोत की काला हे पूर्णतेचं प्रतीक आहे. वारकरी संप्रदायामध्ये जी काही अनुष्ठानं होतात त्याची सांगता काल्याच्या कीर्तनाने केली जाते. 3 दिवस करा, 5 दिवस करा, सप्ताह 7 दिवसाचा सप्ताह 7 दिवस करा, महिनाभर करा, चातुर्मास 4 महिने करा, पण त्याची समाप्ती ही काल्याच्या कीर्तनानं केली जाते. जोपर्यंत काल्याचं कीर्तन होत नाही तोपर्यंत हा कार्यक्रम पूर्णतेला गेला असं काही मानण्यात येत नाही. मग मध्यंतरी तुम्ही केवढी कार्यक्रम करा मोठमोठी, पण काला होत नाही तोपर्यंत हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला असं काही म्हणण्यात येत नाही. हे प्रतीक आहे, जीवाच्या समोर हे ठेवण्यात आलेलं आहे. ज्याप्रमाणे काल्याचं कीर्तन झाल्यानेच सप्ताहाची परिसमाप्ती आहे, काल्याच्या कीर्तनाशिवाय सप्ताह परिपूर्ण झाला असं मानण्यात येत नाही. अगदी त्याच पद्धतीनं जीवानं आपल्या जीवनामध्ये भगवंता व्यतिरिक्त काहीही मिळवलं तरी त्याचं जीवन पूर्ण झालं, धन्य झालं, तृप्त झालं, कृतार्थ झालं असं मानण्यात येणार नाही. विठ्ठल देवाला सोडून त्यानं काहीही मिळवलं, व्यवहारात त्याला मोठं मानण्यात येईल, व्यवहाराच्या पातळीवर त्याला श्रेष्ठ मानण्यात येईल, पण संतांच्या नजरेतून संतांच्या दृष्टिकोनातून
शास्त्राच्या दृष्टीनं त्याचं जीवन काही पूर्ण मानण्यात येणार नाही. शास्त्र किंवा संत पुरुष त्याचंच जीवन पूर्ण झालं असं म्हणतील ज्यानं आपल्या जीवनामध्ये भगवंताला मिळवलेलं आहे. विठ्ठल संतांनी आपल्या जीवनाला धन्यता दिलेली आहे. ती धन्यता व्यवहारातील कोणी माणूस देऊ शकत नाही. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. जगातला राजा जरी असला तरी तो स्वजीवनासंबंधी असे धन्यतेचे उद्गार कधीच काढू शकणार नाही. अज्ञानामुळं तो इतरांपेक्षा स्वतःला सुखी समजेल एवढंच. पण मी कृतार्थ झालो, धन्य झालो, काम नाही झालो पाहिजे रिकामा, असे काही उद्गार त्याचे असणार नाही. असे उद्गार फक्त संत पुरुषांचे असतील, ज्ञानी महात्म्यांचे असतील, आणि तेही त्यांनी भगवंताला आपल्या जीवनात मिळवलं त्यानंतरचे ते उद्गार आहेत. विठ्ठल धन्य झालो आता याची संदेह नाही, धन्य झालो आता याची संदेह नाही, धन्य झालो आता याची संदेह नाही, धन्य झालो आता याची संदेह नाही. पहिला बाई काळा हाती न पडिया बाई काळा हाती, धन्य झालो आता याची संदेह नाही, धन्य झालो आता याची संदेह नाही. न पडिया बाई काळा न पडिया बाई काळा धन्य झालो आता याची संदेह नाही, धन्य झालो आता याची संदेह नाही. असे उद्गार फक्त संतच काढू शकतात. धन्य झालो आता याची संदेह नाही, न पडे या बाही काळा हाती. मी व्यवहारातील लोकांचं सांगत होतो, व्यवहारात कुणी राजा जरी असला तरी स्वजीवनासंबंधानं अशा रीतीचे धन्यतेचे उद्गार तो काही काढू शकणार नाही. ही गोष्ट वेगळीच. पण आता परमार्थामध्ये तुम्ही आम्ही जे आहोत आपल्याला सुद्धा असे उद्गार काढता येतील की नाही शंकाच आहे. हा, धन्य झालो, आम्ही देवाच्या दरबारात आहोत, सेवा करतो आहोत, त्या परमार्थ मार्गामध्ये आहोत, संतांचं अनुसरण करतो आहोत, इथपर्यंत ठीक आहे. पण आम्ही धन्य झालो याच्यात कोणताच संदेह राहिला नाही असं ठामपणे म्हणण्याची हिंमत आहे का आपल्यामध्ये? न पडे या बाई काळा हाती. तुका म्हणे काळ आता करू न शके, असं ज्यावेळेस माणूस म्हणेल किंवा त्याची मान्यता असेल त्यावेळेस समजायचं त्याचं जीवन काय झालं, पूर्ण झालं. काला हे त्या पूर्ण जीवनाकडे जाण्याकरिता, प्रेरणा देण्याकरिता हे प्रतीक आहे. इथं काला, प्रतिकात्मक काला, दही हंडी, त्याच्यामध्ये दोन भिन्न पदार्थ आहेत, लाह्या आहे आणि काय आहे, दही आहे. बराच काळ ते आता एकत्र ठेवले तर इतके एक जीव होतील की आता पुन्हा ते वेगळे काढायचं म्हटलं तरी यंत्राच्या माध्यमातून सुद्धा वेगळे होणार नाही. ते प्रतीक आहे. कशाचं प्रतीक आहे? लाह्या जीवाचं प्रतीक आहे. लाह्या कशा आहेत? कोरड्या आहेत, शुष्क आहेत, वृक्ष आहेत, निरस आहेत. दही कसं आहे? रसरूप आहे, मधुर आहे, स्निग्ध आहे. पण त्या लाह्यांना वाटलं आपली वृक्षता जावी, कोरडेपणा दूर व्हावा, शुष्कता कोरडेपणा बाजूला व्हावा, निरसता आपली जावी आणि रसरूपता आपल्याला प्राप्त व्हावी, याकरिता त्या लाह्यांनी काय करायचं? फक्त दह्याची संगती करायची. मग त्या दह्यामधले असलेले गुण आपोआपच त्या लाह्यामध्ये काय होतील? येऊन जातील, एक जीव होऊन जाईल. जीवाचं प्रतीक आहेत लाह्या. तसा जीव देखील काय आहे? स्वतःला परिच्छिन्न मानतोय, जन्मणारा, मरणारा, रडका, करता, भोगता असं मानतोय. त्याला ही परिच्छिन्नतेची भ्रांती दूर करायची असेल, आपलं जीवन पूर्ण करून घ्यायचं असेल तर त्याने काय करावं? परिपूर्णतम असलेला जो परमात्मा आहे त्याची काय करावी? संगती करावी. म्हणजे काय होईल? त्याचं जीवन देखील पूर्ण होईल, धन्य होईल, सुखरूपतेला तो काय होईल? प्राप्त होईल. आणि इतका एक जीव होऊन जाईल की लाह्या आता दह्याशी जेवढ्या एक रूप झालेल्या आहेत, मग तोच एक जीव झालेला महात्मा म्हणेल, काही केल्या वेगळा नो हे गे माये विठ्ठला. आता देवाशी इतका एक रूप तो होऊन गेला की आता काही झालं तरी तो पुन्हा वेगळेपणा. म्हणे काला
कोठे अभेद देखिला कोठे अभेद देखिला तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला खरा काला देवाशी अभेदत्वाचा निश्चय होणं हा जीवाच्या जीवनातील खरा काला. तुका म्हणे काला कोठे अभेद देखील. आणि त्या अभेदात्मक काल्याकडे जाण्याकरिता प्रेरणा वारंवार मिळावी किंवा मानवी बुद्धीवर वारंवार ते संस्कार व्हावेत की देवाशी एकरूप झाल्याशिवाय गत्यंतर नाही, हे वारंवार कळण्याकरिता असे काले नेहमी करावे लागतात. विठ्ठला काल्याच्या कीर्तनानं या सप्ताहाची सांगता होते आहे. संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊलींचा अभंग आपण चिंतनामध्ये घेतलेला आहे. आणि ज्ञानी पुरुषाची आवड ज्ञानोबारायांनी यामधून 2 सखींच्या संवादाचं निमित्त केलेलं आहे आणि त्या सखींच्या संवादाच्या द्वारे काय केलेले आहे, व्यक्त केलेले आहे. ज्ञानी पुरुषाला काय आवडतं? ज्याला आता जगातील एकही पदार्थ आवडत नाही आहे, त्याची आवडच शिल्लक राहिली नाही. विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला. विषयांविषयी किंचितही आवड ज्याच्या अंतकरणात शिल्लक नाही आहे. पण आवडच शिल्लक नाही असं नाही, त्याला देखील जे काही आवडतं ते या अभंगात सांगतात. विठ्ठला सरळ सरळ आपण आता जगातील सगळ्या लोकांचे 2 भाग करूया. देव आवडणारे लोक आणि संसार आवडणारे लोक. आता साहजिकच आहे, संसार आवडणाऱ्या पक्षात खूप लोक असणार आहे. बहुतेक लोक कोणत्या पार्टीत असणार आहेत? संसार आवडणारे. आणि दुसरा पक्ष देव आवडणारे. थोडे का होईना लोक आहेत, अगदीच सगळ्यांना संसार आवडतो असंही काही नाही आहे. थोडे बहुत का होईना. विरळा ऐसा कोणी रात्री आपण पाहिलं, आस्थेजिया महापुरी गताती कोटीवरी कोट्यावधीत का होईना एखादा का होईना देव आवडणारा आहे. हा, माऊलींच्या भाषेनुसार कोटीत 1 म्हटल्यानंतर भारताची लोकसंख्या किती आहे? पटकन सांगा, वाढेल तो 140. म्हणजे ज्ञानोबारांच्या मतानुसार देव मनापासून आवडणारे भारतात किती लोक आहेत? आता आपल्या गावाच्या वाट्याला किती आले काय कोणाच 140. पण ज्ञानोबा आहे तरी दयाळू आहेत, माऊली आहेत. एवढी संख्या सांगितली. भगवान दत्तात्रयांनी अवधूत गीतेत सांगितलं, अद्वैत वासनाम पुंसाम द्वित्रीनाम उपजायते. देवाशी एकरूप होऊन जाण्याची खरी वासना जगातील 2 किंवा 3 होते. विठ्ठला एवढंच लक्षात घ्यायचं. देव आवडणारे लोक कमी आहेत पण आहेत. आता संसार आवडणारे लोक, त्यांचा काही विचार करायला आपल्याला वेळ नाही आहे. बरं, वेळ असला तरी विचार करून उपयोग नाही. कारण ज्यांना संसार आवडतो त्यांचा विचार करून आपल्याला काय लाभ होईल? कारण त्यांनाच काही झालेलं नाही. लक्षात आलं का? म्हणून तो भाग बाजूला ठेवू. देव आवडणारे लोक, त्याच्यातही 2 भाग करू. अभंगात प्रवेशाच्या दृष्टीनं, चिंतनाच्या दृष्टीनं मोठ्या लोकांकडून ऐकलंय तसं सांगतो. देव आवडणाऱ्या लोकात पुन्हा 2 भाग करायचे. देवाचं केवळ निर्गुण स्वरूपच ज्यांना आवडतं, सच्चिदानंद घन जो परमात्मा, त्याच्या त्या स्वरूप चिंतनात जे रत आहेत, अहोरात्र अव्यक्त स्वरूप त्याचाच विचार करणारे, तेच रूप ज्यांना आवडतं असे लोक. आणि देवाचं केवळ सगुण रूपच ज्यांना आवडतं असे लोक. म्हणजे देव आवडणाऱ्या लोकात सुद्धा 2 पार्ट्या आहेत. बोलून गेलो मी, लक्षात आलं नाही? कळालं काय हरकत नाही, जीवन जा असं आहे. संसार आवडणाऱ्या लोकांतच पक्ष असतात वेगवेगळे असं नाही. देव आवडणाऱ्या लोकांत सुद्धा मतांतर आहेत की नाही?
देवाचं केवळ निर्गुण स्वरूपच आवडणारे आणि देवाच्या केवळ सगुण स्वरूपाचीच भक्ती करणारे, असे दोन मत पूर्वापार चालत आलेले आहेत. अनादी काळापासून हा प्रवाह अगदी चालत आलेला आहे. कुठपर्यंत चालत आलेला आहे? आता चिंतनाच्या दृष्टीने पाहिजे ज्ञानोबरायांच्या अवतारापर्यंत चालत आलेला आहे. ज्यांना देवाचं केवळ निर्गुण स्वरूप आवडतं ते त्याच्याच चिंतनात काय आहेत? मग्न आहेत. ते सगुणाला न्यून लेखतात. नाथ महाराजांनी भागवतात म्हटलेले महामूर्ख लोक आहेत. निर्गुणा होणी सगुण न्यून, निर्गुणापेक्षा सगुण न्यून म्हणणारे हे कोण आहेत? म्हटले मूर्ख शिरोमणी आहेत. अरे देव जरी त्या निर्गुणातून सगुण झालेला असला तरी त्याचं सामर्थ्य काही कमी झालेलं थोडंच असतं. त्याचं अव्यक्त पण मोडत नाही, व्यक्त दशेला आला तरी ज्ञानोबरायांनी सांगून ठेवलेलं आहे. पण अज्ञानी जन जे आहेत, बोधाला न पोहोचलेले लोक जे आहेत, केवळ शब्दाच्या छलामध्ये मग्न असलेले लोक आहेत, ते केवळ देवाचं निर्गुण स्वरूपच आवडतं. त्यांना सगुणाचं काय आहे? वावड आहे. म्हणजे आजच्या अभंगाच्या भाषेत बोलायचं ठरलं तर ज्याला परब्रह्म आवडतं त्याला सावळ्याचं वावड आहे. आणि काही सगुणाची उपासना करणारे आवडे निरंतर हेची ध्यान, आपण अनुवाद मानूया हे चरण अशा लोकांचं, हेची आवडे हे रूप गोजिरे सगुणच आवडतं. हेच सुंदर असं सगुण ध्यान ज्यांना आवडतं त्यांना निर्गुणाचं काय वावड आहे. म्हणजे आजच्या अभंगाच्या भाषेत ज्यांना सावळं आवडतं त्यांना परब्रह्माचं वावडं, आणि परब्रह्म ज्यांना आवडतं त्यांना सावळ्याचं वावडं. विठ्ठला हे असंच चालत आलेलं होतं ज्ञानोबरायांच्या अवताराला येईपर्यंत. आपल्या संतांनी या सगुण आणि निर्गुणामध्ये काही भेद केलेला नाही. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एको गोविंद रे. सगुण निर्गुणात आपल्या संतांनी कोणत्याही प्रकारचा भेद केलेला नाही, कारण ते बोधापर्यंत पोहोचलेले आहेत. बाकीचे शब्दांच्या छलामध्येच काय झालेले आहेत? मग्न झालेले आहेत. मी बोलून गेलो, ज्याला निर्गुण स्वरूप आवडतं त्याला सगुणाचं काय आहे? वावड आहे. त्याला वाटतं सगुण निर्गुणाहून काय आहे? न्यून आहे. सगुणाची भक्ती करणं म्हणजे हे कनिष्ठतेच द्योतक आहे की काय? श्लोक देखील आहेत तसे. त्यांनी सांगितलं मूर्तीपूजा कनिष्ठाच, तीर्थयात्रा धामाधामा, उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यान धारणा, मूर्तीपूजा कनिष्ठाच, तीर्थयात्रा धामाधामा. त्याचा अर्थ सांगतो. त्यांनी सांगितलं जे उत्तम स्थितीला पोहोचलेले लोक आहेत ते सहज अवस्थेत राहतात. त्यांना काही पूजा ध्यान जप त्यांना नाही, त्यांना काही करायची गरज नाही. ते जे ते करी ते तुली पूजा, तो जे काही करील तेवढी त्याच्याकडून काय होते आहे? पूजा होते आहे. ही उत्तम अवस्था म्हटले. मग मध्यम अवस्था, मध्यमा ध्यान धारणा, मध्यम लोक ते ध्यान धारणा करतात म्हटले, ध्यानाला बसतात, ध्यान लावतात. मध्यमा ध्यान धारणा. आता उत्तम सहज अवस्था, मध्यम ध्यान धारणा म्हणजे कनिष्ठ जे आहेत ते मूर्तीपूजा कनिष्ठाच. ते म्हटले मूर्तीपूजा करणारे कोण आहेत? कनिष्ठ आहेत. म्हटले याच्या खाली काही वर्ग आहे का? ते म्हटले आहे. तीर्थयात्रा धमाधमा, अधमातील अधम ते तीर्थयात्रा. विठ्ठला याचा असा अर्थ नाहीये. अधमातील अधम जर असेल आणि त्याला या परमार्थ मार्गात प्रविष्ट व्हायचं असेल तर त्याने तीर्थयात्रेपासून सुरुवात करावी, म्हणजे त्याचं चित्त शुद्ध होईल. चित्त शुद्ध झालेला असेल तीर्थयात्रा इत्यादी करून, अधमपणा गेला असेल, अजून कनिष्ठ असेल, त्याने मूर्तीपूजा करावी देवाची. अहोरात्र काय अष्टो प्रहर पाया उळी घापे, 8 प्रहर देवाच्या पूजेमध्ये काय राहावं? मग्न राहावं. कालांतरानं मूर्तीपूजा करून करून आता त्याला मूर्तीची गरज पडणार नाही, सहजच त्या मूर्तीचं त्याला बसल्या जागेवर ध्यान होईल. तो मध्यम झालेला असेल. आणि दीर्घकाळ ध्यान धारणा केल्यानंतर आता त्याला ध्यानही करण्याची गरज नाही. तो जिकडं फिरेल तेवढं त्याचं काय असेल? सहज समाधी, चालती फिरती समाधी आपल्या सांप्रदायिक संतांनी मानलेली, ती त्याची उत्तम अवस्था असेल. हा या श्लोकाचा खरा अर्थ आहे. विठ्ठला घेतला कनिष्ठ जे ते मूर्तीपूजा. मग आपण काय कनिष्ठ थोडे जाऊत म्हटले. मग मूर्तीपूजेला त्या व्यर्थात केवळ निर्गुणचे चिंतनामध्ये काय असतात? मग्न असतात. बरं काही सगुण उपासक आहेत त्यांना निर्गुणाचं वावड. मी बोलून गेलो अष्टो प्रहर पायावळी घापे. ज्ञानोबरांनी सांगितलं 8 प्रहर त्या पूजेतच काय असतात? मग्न असतात. पंचोपचार षोडशोपचार पूजा शास्त्र विधीनं अगदी करत असतात, पण त्यांना निर्गुणाचं वावड. त्यांच्या समोर जर म्हटलं अव्यक्त निराकार नाही जाकार, हे गप्पच म्हणतात.
अशब्दमस्पर्शम रूपम तथा व्ययम नित्यम अगंधवच्चय. श्रुतीनं त्या परमात्म्याचं वर्णन केलं. ते म्हणते गप अद्वैताची वाणी नाही ऐकत मी कानी. हे अद्वैत वेद्वैत ते विचार सागर तिकडच सांग कोणाला तरी. त्याला सगुणाचं वावड, सगुण ज्याला आवडतं त्याला निर्गुणाचं वावड. हे कुठपर्यंत ज्ञानोबरायांचा अवतार होईपर्यंत. पण आपले जे संत आहेत त्यांना जर विचारलं ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा मी वासुदेव तत्वता या बोधाला पोहोचलेले, परमेश्वराशी बोधानं ऐक्यतेला जे पोहोचलेले आहेत त्यांना जर विचारलं तुम्हाला नेमकं निर्गुण आवडतं का सगुण आवडतं, परब्रह्म आवडतं का सावळ आवडतं, ते म्हटले आम्हाला परब्रह्मच आवडतो पण ते सावळ आवडतं. सावळ परब्रह्म सावळया देवा सावळे परब्रह्म आवडे या जीवा मने मन राणेवा घर केले. ज्ञानोबरायांनी ज्ञानी पुरुषाची आवड या अभंगामध्ये सांगितलेली आहे. ज्ञानी पुरुष जो परमात्म तत्वाशी बोधान एकरूपतेला प्राप्त झालेला आहे, देवाशी अभिन्नतेला जो प्राप्त झाले, या जीवांना नाही. त्यांचं सांगतात ज्ञानी महात्मा त्यांना स्वतःला काय आवडते, या जीवाचं काय भरोसा, याला काय आवडेल, मग अशीच बोलून गेलो. काय आवडेल संसार आवडेल, विषय आवडतील, द्रव्य आवडेल, द्रव्य जीवा होनी आवडे या जना आमासी पाषाणा होनी हीन. या जना या लोकांना काय आवडेल, द्रव्य आवडेल. किती आवडेल, जीवापेक्षा जास्त आवडेल. संतांनी देखील देवाला धनच म्हटलेलं आहे. तुका म्हणे धन ज्यांचे निज नारायण किंवा सर्व भावे लोभ्या आवडे हे धन आम्हा नारायण. या लोकांना जेवढा पैसा आवडतो लोभ्यांना तेवढा आम्हाला कोण आवडतो, नारायण आवडतो. किती आवडतो लोभ्याला धन, सर्व भावे किंवा जीवा होनी. तसं संतांना देव आवडतो किती, जीवापेक्षा बहु आवडसी. सावळे परब्रह्म आवडी या जीवा. त्यांनी केवळ मला सावळ आवडतंय असंही म्हटलेलं नाही आणि केवळ परब्रह्म आवडतंय असंही म्हटलं नाही. दोघांचं काय केलं, ऐक्य केलं. आम्हाला परब्रह्मच आवडतं पण त्या परब्रह्मानं धारण केलेलं सावळ सुंदर मनोहर सगुण रूप आवडतं. विठ्ठल. या दोन शब्दांचा एकत्रित प्रयोग अनेक ठिकाणी आलेला आहे. तसा स्वतंत्र प्रयोग तर बहुतांशी ठिकाणी आहेच. सावळ्या शब्दाचा संतांचा आवडता असलेला काय आहे, हा शब्द आहे. मग तो सावळा सकंकणू बाहू पसरोनी दक्षिणू आलिंगीला स्वशरणू भक्तराजू तू. सावळा शब्द अभंगाधिकामध्ये देखील किती सावळा ओ हरी, सावळा ओ. सावळा शब्द अनेक ठिकाणी आलेला आहे. परब्रह्म शब्द देखील आलेला आहे. आणि एक हा परब्रह्म आणि सावळा शब्द ऐसे सावळीनी परब्रह्मे भक्त काम कल्पद्रुमे बोलिले आत्मारामे संजयो म्हणे ऐसे सावळेनी परब्रह्मे. सावळे परब्रह्म आवडे या जीवा. विठ्ठल. वरिले सावळे परब्रह्म. विठ्ठल. सावळे परब्रह्म आवडे या जीवा. त्या परब्रह्मानं सावळ सुंदर मनोहर असलेलं जे रूप धारण केलेलं आहे ते आवडतं. कोण सांगतोय, ज्ञानी महात्मा सांगतोय की ज्याला आता त्याच्या चित्तात या विषयांविषयी किंचित देखील काय राहिलेलं नाही आहे, आवड शिल्लक राहिलेली नाही. पण भगवंताच्या भक्तीविषयी मात्र आवड त्याच्या अंतःकरणात शेषच आहे. जरी तो देवाशी एकरूपतेला प्राप्त झालेला असला तरी त्याच्या चित्तातील आवड नष्ट झालेली नाही आहे. अनंत जन्माचे संस्कार म्हणा किंवा त्याच्या चित्तामध्ये देवाच्या स्वरूपाविषयी असलेली आवड म्हणा. तुकाराम महाराजांचा एक अभंग सुप्रसिद्ध आहे. त्यातील अनेक दृष्टांत देखील आहेत. मूळ स्वभाव जाईना या अर्थाचे. आपल्याला फक्त सिद्धांत पाहायचा आहे कामापुरता.
तुकोबारायांनी सांगितलं, त्यांच्या स्वतःचा अनुभव सांगतात. आधी होता संत संग. तुकोबाराय म्हणतात, मी तुमच्यासारखा सामान्य होतो, पण पूर्व पुण्याईनं देवाच्या कृपेनं मला सत्संगतीचा लाभ झाला आणि त्या सत्संगामध्ये मी राहू लागलो. आधी होता संत संग आणि त्या सत्संगाचा परिणाम काय झाला? तुका झाला पांडुरंग. तुकोबाराय आता तुकोबाराय राहिले नाही, कोण होऊन गेले? पांडुरंग रूप होऊन गेले. हा सत्संगतीचा महिमा आहे बरं का. एक श्लोक आठवला, झटकन सांगून जातो. सत्संगत्वे निसंगत्व, निसंगत्वे निर्मोहत्व, निर्मोहत्वे निश्चलतत्व, निश्चलतत्वे जीवन मुक्ती. म्हणजे सत्संगतीपासून जीवन मुक्तीपर्यंत मनुष्य जातो, पण या क्रमाने गेला पाहिजे. तुकोबाराय म्हटले, मी त्या क्रमाने गेलो. आधी होता संत संग, त्याचा परिणाम तुका झाला पांडुरंग. मग आता तुकोबाराय राहिले नाही, सामान्य राहिले नाही, साधक राहिले नाही, ते कोण होऊन गेले? पांडुरंग रूप होऊन गेले. म्हणजे ज्याचं भजन करत होते जन्मोजन्मी ते पांडुरंग रूपच तुकोबाराय होऊन गेले. मग आता पांडुरंगाचं भजन राहिलं असेल ना, कारण आता ज्याचं भजन करायचं ते पांडुरंगच हे होऊन गेले. पांडुरंग वेगळा उरलाच नाही. मग भजन थांबलं असेल? ते म्हटले नाही, त्याची भजन राहिना. कारण सांगितलं त्यांनी, मूळ स्वभाव जाईना विठ्ठल. भगवंताची भक्ती करणं हा आमचा स्वभाव होऊन गेलेला आहे. बरेच दृष्टांत सांगितले, दृष्टांत आपले बघून घ्या, बरेच सापडतील आपल्याला. त्या अभंगात आहेत त्याच्यापेक्षा अधिक सापडतील फिरलो तर. मूळ स्वभाव जाईना. लक्षात सोय जनार्दन तेची झाले, सोय जनार्दन तेची झाले. पक्षी धातू धिक्कारिले जन. आणि त्या साधनेचा परिणाम म्हणून काय झाले? सोय जनार्दन तिची झाले, जनार्दन रूप होऊन गेले, पांडुरंग रूप होऊन गेले. मग आता ज्या पांडुरंगाचं भजन करत करत पांडुरंग रूप झाले, आता पांडुरंग त्यांना भजनाकरता वेगळाच राहिला नाही, कारण भजनाकरता द्वैत असावं लागतं. त्या अद्वैत बोधाला पोहोचल्यानंतरही भक्तीची आवड चित्तात शिल्लक असलेला महात्मा काय म्हणतो? मी भक्त तू देव ऐसे करी, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. मी भक्त तू देव ऐसे करी. आपण जर देवासमोर जाऊन हे म्हटलं तर देव म्हणेल, तुला ब्रह्मज्ञान काय, सामान्य ज्ञान सुद्धा नाही, ब्रह्मज्ञान नको म्हणतो खुशाल. ते तुकोबाराय म्हणतील, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. निषेध प्राप्तीपूर्वक असतो की नाही? प्राप्त झाल्यानंतर नको म्हणायचं असतं. नको नको मला कोणी पंतप्रधान करू नका, तुला सरपंच कोणी करी नका, कशा पंतप्रधान कर. ते करत असताना म्हणायचं मला नाही नको म्हणून. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. पण त्या आत्मस्थितीला ते पोहोचले, ब्राह्मी स्थितीला पोहोचलेले आहेत, पण तरी देखील देवाच्या भक्तीविषयी आवड चित्तात काय आहे? शिल्लक आहे. म्हणून ते देवाला म्हणतात की तुझ्याशी मी एक रूप होऊन गेल्यामुळे आता भक्तीच करता येईना. बरं, मला तुझ्याहून काही केलं वेगळं न हे गे माय वेगळं होता येईना. आता तूच असं काहीतरी कर की मला काय कर, भक्त कर, आणि तू तुझा काय हो? देव. मी भक्त तू देव ऐसे करी. या स्थितीला पोहोचलेला जो महात्मा आहे त्याच्या चित्तातली जी आवड आहे ती आवड सांगितलेली आहे. सावळे परब्रह्म आवडे या जीवा. त्यांना परब्रह्मानं घेतलेलं सावळ सुंदर मनोहर रूप आवडतं. का हो ज्ञानोबा आहे, तुम्हाला त्या परब्रह्माचं सावळ सुंदर मनोहर रूप आवडतं, मग त्याच्या भक्तीचा आनंद उपभोगण्याकरिता तुम्ही काही केलंय की नाही? केलं म्हटले. मने मनराणी वा घर केले. आम्ही आमच्या अंतकरणाचंच काय केलं? घर केलं. सामान्य घर केलं नाही, राजमंदिर केलं. कारण त्या भगवंताच्या भक्तीचा आनंद आम्हाला कुठं भोगायचा आहे? अंतकरणात भोगायचा आहे. मग इंद्रिया देऊनी कवाड हृदयी भोगी विठ्ठल. सामान्य विषय उपभोगण्याकरिता सुद्धा जर एकांत आणि घराधिकाची आवश्यकता असेल, माझं बोलणं लक्षात येत आहे का? सामान्य तुच्छ जीवाचा सर्वनाश करणारे विषय सुद्धा उपभोगायचे असतील तर गृहाधिकांची काय आहे? अपेक्षा आहे.
नाथांनी म्हटलं की नाही गृह पाहिजे आवश्यक, मागचं पुढचं सांगत नाही, तुम्ही तुमचं बघू. मग भगवंताच्या भक्तीचा आनंद उपभोगण्याकरिता घर नको का? ज्ञानोबा म्हणतात केलं आम्ही घर, सामान्य नाही. मने मन राणीवा घर केले आम्ही, आमच्या मनाचंच काय केलं, राज मंदिर केलं. आता ज्ञानी पुरुषाची आवड सांगितलेली, एक ज्ञानी महात्मा सांगतोय मला काय आवडते. सावळे परब्रह्म आवडे अजिवा, मने मन राणीवा घर केले. आता खरं तर अंतकरण हे काय आहे, घरच आहे, आणि ते देवाला राहण्याचंच घर आहे. पण आपण ते देवासाठी असलेलं घर दुसरे भाडे करू आणून ठेवलेले आहेत तिथे, असं आहे. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ, भाडेकरी अगोदर हाकलून द्या. काम क्रोध घातिले बाहेरी, काम क्रोध वैरी घातिले बाहेरी, काम क्रोध वैरी घातले बाहेरी, काम क्रोध वैरी घातले बाहेरी, काम क्रोध वैरी. बैसलांतरी पांडुरंग, बैसलांतरी पांडुरंग घातिले बाहेरी, काम क्रोध वैरी घातिले बाहेरी, काम क्रोध वैरी. बैसलांतरी पांडुरंग, बैसलांतरी पांडुरंग घातले बाहेरी, काम क्रोध वैरी घातले बाहेरी, काम क्रोध वैरी. बैसलांतरी पांडुरंग पण कधी घातले बाहेरी, काम क्रोध वैरी. ज्ञानोबा तर म्हणतात की नाही, भगवंताच्या मुखात वचन घातलंय की नाही, तरी जयाचे चोखटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी, जया निजेल्या ते उपासी वैराग्य का. देव म्हणतो मी त्याच्या अंतकरणात काय करतो, क्षेत्र संन्यासच घेतो, तिथून कुठं जातच नाही. देव काय म्हणतो, जो वैराग्यवान महात्मा आहे त्याच्या अंतकरणातून मी जातच नाही, म्हणजे तिथून कुठं जातच नाही. आणि आपल्याबद्दल म्हणतो तिथं जातच नाही. एवढाच फरक आहे लक्षात. त्याच्या अंतकरणातून जात नाही आणि आपल्या अंतकरणात जात नाही. विठ्ठल विठ्ठल मने मन राणीवा घर केले, सावळे परब्रह्म आवडे अजिवा, मने मन राणीवा घर केले. ज्ञानी पुरुष आपली आवड सांगतोय दोन सखींच्या संवादातून. म्हणजे एक सखी दुसऱ्या सखीला सांगते आहे, तर दुसऱ्या सखीला प्रश्न निर्माण झाला असेल किंवा त्या ऐकणाऱ्या माणसाला प्रश्न निर्माण झाला असेल, हे एवढे मोठे उच्च बोधाला पोहोचलेले महात्मे आहेत, भगवत स्वरूपाशी एक रूपतेला पोहोचलेले महात्मे आहेत. मग अशा अवस्थेत त्यांनी मग अशी श्लोक सांगितला, उत्तमा सहज अवस्था, सहज अवस्थेत राहावं. पुन्हा मला हे परब्रह्माचं सावळ सगुण सुंदर मनोहर रूप आवडतं आणि त्याच्या भक्तीच्या आनंदाच्या उपभोगार्थ मी अंतकरणात घर केलं, हे सामान्यांसारखं बोलणं हे ज्ञानाला शोभतं का, असा त्या पुढच्या काय झाला असेल मनात प्रश्न निर्माण झाला असेल. आणि त्याने प्रश्न केला असेल की का तुम्ही तर ज्ञानी आहात, तुम्हाला पूजा ध्यान जप त्याशी नाही, भक्ती करण्याची काही आवश्यकताच नाही, तुम्ही जे कराल ती सगळी काय आहे, भक्तीच आहे. सर्वत्र परब्रह्म भरलेला आहे, हा तुमचा काय आहे, दृढ बोध आहे. अशा ज्ञानी अवस्थेत तुम्ही पुन्हा अज्ञानाला शोभेल असं बोलणं तुम्हाला शोभतं का, की मला हे आवडतं आणि त्याच्या भक्तीच्या आनंद उपभोगार्थ मी असं अंतकरणाचं राजमंदिर केलेलं आहे. त्यावेळेस तो ज्ञानी पुरुष उत्तर देताना सांगतोय की तू बोलतोस हे सगळं मला कळतंय, तू बोलतोस ते मला कळत नाही असं नाही. संसारी लोकांचा भ्रम असतो साधूला व्यवहार कळत नाही म्हणून. बोलले लक्षात येतं, साधूला व्यवहार कळत नाही असा संसाऱ्यांचा काय असतो, भ्रम असतो, भ्रम असतो, भ्रम असतो. गुरुवर्य वैकुंठवासी विठ्ठल बाबा सांगायचे, ज्याला 100% व्यवहार कळतो त्याला थोडा परमार्थ कळतो. मग ज्याला पूर्ण परमार्थ कळलेला आहे त्याला व्यवहार कळायचा शिल्लक आहे का. विठ्ठल विठ्ठल गोष्ट एवढीच आहे, तो व्यवहाराला महत्व देत नाही, तो दुर्लक्ष करतो ना. हा म्हणतो याला काही कळेल, बाबांना व्यवहारातलं काही कळत, हा कळत नाही हे म्हणतो, हेही याला कळत असतं महात्म्याला.
त्या समोरच्याने प्रश्न केल्यानंतर त्या ज्ञानीपुरुषाने सांगितलं, तू बोलतोस हे खरं आहे, तुझं बोलणं मला लक्षात आलं. मी ज्ञानी अवस्थेला पोहोचलेलो असल्यामुळे मी सहज अवस्थेत राहिलं पाहिजे. भक्ती वगैरे करण्याची काही आवश्यकता नाहीच आहे. अनंत जन्म ती भक्ती करतच आलेलो आहोत. पुन्हा मला हे आवडतं, मी त्याची भक्ती करतो, त्याचा भक्तीचा आनंद उपभोगतो, हे सामान्यांसारखं बोलणं शोभत नाही, असं तू जे म्हणालास ते मला सगळं कळतं. पण गोष्ट अशी आहे, तुम्हाला एक व्यभिचार भावाचे अभंग आहे तुकोबारायांचे, त्याचा भाव सांगतो फक्त. एखादी स्त्री वाम मार्गाला लागलेली असताना एखादी सज्जन स्त्री ज्यावेळेस तिला समजावून सांगू लागते, त्यावेळेस ती स्त्री म्हणत असते, तू बोलतेस हे सगळं मला कळतं, मान्य आहे. ती स्त्री सांगत असते, तुझ्या ह्या वागण्याने कुळाला कलंक लागेल. लक्षात आलं? बऱ्याच गोष्टी समजावून सांगते. पण ही स्त्री सांगते, तू सांगतेस हे सगळं मला कळतं, पण माझा नाईलाज आहे. लक्षात आलं का? तसा तो ज्ञानी महात्मा म्हणतो त्या समोरच्या प्रश्नकर्त्याला की तुम्ही म्हणता हे सगळं मला कळतं, पण गोष्ट अशी आहे की त्या परब्रह्मानं हे सावळ सुंदर मनोहर रूप जे धारण केलेलं आहे तेच एवढं आकर्षक आहे की त्याच्याकडे माझं मन आपोआप गोवल्या जातं. याच्या माझा नाईलाज आहे. काय करू? काय करू? करू सये सावळे गोवित. गोविंद नाही, गोवित म्हणजे गोवतय, गुंतवून टाकतय, गुरफटवून ठेवतय. काय करू सये हे सखे हे साजनी. ती सखी दुसऱ्या सखीला सांगते. सखीच्या संवादाचं केवळ निमित्त ज्ञानवारायांनी केलेलं आहे, पण ज्ञानी पुरुषाची आवड या अभंगातून व्यक्त करायची आहे. हे सखे तू बोलतेस हे सगळं मला कळतंय, पण काय करू? काय करू हा शब्द नाईलाज दर्शक आहे. हा, एखाद्या प्रतिष्ठित माणसाची, सज्जन माणसाची मुलं वाम मार्गाला लागलेली असताना त्रयस्थानं कोणी पाहिलं ते समजावून सांगायला आले तर ते सांगतात, तुम्ही सांगता हे सगळं आम्हाला कळतं, पण काय करू? आता बरीच मंडळी सांगत असतात, यांना सांगा त्यांना सांगा. आम्ही म्हणतो तुम्ही म्हणता हे सगळं आम्हाला कळतं, पण काय करू? काय करू सई सावळे गोवित. हे सगळे तू बोलतेस ते सगळं खरं आहे, पण काय करू? माझा यामध्ये इलाज नाही आहे. लक्षात आलं? हा, गररिगी झाले पट्टराणी बळे, वरिले सावळे परब्रह्म बळे. पण ते आता असं आहे, ती तिकडून बळानं गररिगी झालेली होती. लक्षात आलं का? आणि इथं गररिगी होण्याला यांच्या स्वरूपानं त्या ज्ञानाला काय केलेलं आहे, भाग पाडलेला आहे. असं आहे. त्याला त्या सहस्थितीत राहणं आवडत असेल कदाचित, पण तरी देखील तो भक्ती करतो आहे. त्याला विचारलं का करतात, तो म्हणतो काय करू सई सावळे गोवित. हे सावळं यानं हे सुंदर असं आकर्षक रूप धारण केलं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. हो, या सामान्य तुच्छ नासका असलेला हा देह, याचं सुद्धा सौंदर्य जर जीवाला मोहित करत असेल तर त्या परमात्म्यानं घेतलेलं जे सुंदर रूप आहे ते का मोहित करणार नाही? सामान्य जीवांचं सोडून द्या, जे भले भले आहेत. अद्वैत सिद्धी नावाचा एक ग्रंथ आहे, मधुसूदन सरस्वतींनी लिहिलेला. वेदांतातील महान ग्रंथ त्याला मानल्या जातं. तो ग्रंथ शिकण्याच्या आधी 10-12 वर्ष शिकावं लागतं. ऐकून घ्या फक्त, आपलं ऐकायला काय हरकत आहे. तर शिकावं लागतं, ते काय दुसरं काही शिकावं लागत नाही. सगळं तुम्हाला न्याय, मीमांसा, सांख्य, व्याकरण, वेदांताचे प्रस्थानत्रय सुद्धा शिकावं लागतं. आणि मग ते त्यांच्या दारात आपल्याला उभं करतात. त्यांनी त्या अद्वैत सिद्धीच्या मंगलाचरणामध्ये असं अभिमानानं म्हटलेलं आहे, या जगामध्ये कुणाला अद्वैताचं खरं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल त्यांना आमचे चरण धरल्याशिवाय पर्याय नाही. एवढा स्वाभिमान त्यांना आहे. आणि मोठे महान पंडित आहे ते अद्वैत सिद्धीकार मधुसूदन सरस्वती. पण त्यांना ज्यावेळेस ज्ञानोत्तर भगवान श्रीकृष्णाच्या सगुण विग्रहाचं दर्शन झालं त्यावेळेस त्यांचे उद्गार आहेत. वंशी विभूषित करान नवनीरदाभात पीतांबराधवनबिंब फलाधरोष्टात पूर्णेंदु सुंदर मुखाधरविंद नेत्रात कृष्णात परम किमपि तत्वमहं न जाने
या भगवान श्रीकृष्णाशिवाय कोणतं श्रेष्ठ तत्व या जगात आहे हे मी जाणतच नाही म्हटले. विठ्ठल आपल्या अलौकिक दिव्य सौंदर्यानं त्या भगवंताने भल्या भल्यांना काय केलं आहे, मोहित केलं. हा ज्ञानी पुरुष देखील म्हणतोय काय करू सई सावळे गोवित. ते सावळच मला काय करतंय, आपल्यामध्ये ओढतंय, खेचतंय, गोवतंय, गुरफटवून गुंतवून टाकतंय. काय करू काय करू. चित्त चोरी गेले नंदच्या नंदने, चित्त चोरी गेले नंदच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. चोरेले नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. चित्त चोरकम, तो चित्त काय करणार आहे, चोरणार आहे. धरीला पण धरीचा तू काय चोरतो, तो चित्त चोरतो. सज्जनाचं चोरण्यासारखं असलं तर ते चित्त काय करतो, लोण्यासारखं असलं तर काय करतो, चोरून घेतो. ज्ञानी पुरुषाला देखील काय करतो, आपल्याकडे आकर्षित करतो. माया देखील ज्याला भ्रमवू शकत नाही तो भगवंत या मायेच्याच आधारानं घेतलेलं जे सुंदर रूप आहे त्याने मात्र त्या ज्ञानाला काय करतो, मोहित करतो. पाहिली वेद लावी मनी, पाहिली वेद लावी मनी, पाहिली वेद लावी मनी, पाहिली पैसी दिवी चढोनिया, पैसे दिवी चढोनिया, पाहिली वेद लावे मणी, पाहिली म्हणे नाही वेध लावी, बैसे जीवी जडोनी. त्याला पाहता क्षणीच आपल्या मनाला तो काय करतो, वेध लावतो, खेचून घेतो, छंद लावतो. तो ज्ञानी पुरुष देखील सांगतो याच्यात माझा काही इलाज चालत नाही. काय करू सई सावळे गोवित. ते सावळच मला गुंतवून ठेवतंय. आपे आप लपत मन ते माझं मन आपोआपच स्वभावताच त्याच्या स्वरूपामध्ये काय रूपामध्ये गुंतत आहे. आपलं कसं आहे, आपल्याला मन लावावं लागतंय, लक्षात लागत नाही. लागतंय आपलं कुठं, संसार. आपलं देखील हेच म्हणणं आहे काय करू सई संसार गोवित. लक्षात आलं. कुणाला म्हटलं चला कीर्तनाला, आज शेवटचं तरी कीर्तन आहे चला, ते म्हणतात काय करावं, येण्याची फार इच्छा आहे पण काय आहे, काहीतरी काम आहे, काही विकायला न्यायचे, काही विकत आणायचंय असं. काय करू सई सावळी गोवित आपे आपलं पद मन तेथे. तेव्हा पुरुषाचं मन त्या भगवंताच्या त्या सावळ्या सुंदर मनोहर रूपामध्ये आपोआप काय होत आहे, लपत आहे. आपलं लागत नाही. आपलंच नाही, भल्या भल्यांचं ज्यांना इच्छा आहे देवामध्ये मन लावण्याचं त्यांचंही लागत नाही. देवाला विनंती करावी लागते, देवा माझे मन संसार व्यसनी पडवणे, माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही धरुनिया बाही भवा तारी दातारा. पण आताचा जो प्रकार आहे, जो ज्ञानी पुरुष आहे त्याची स्टेप वेगळी आहे. त्याचं मन आपे आप लपत मन तेथे. काय करू सई सावळी गोवित आपे आप लपत मन तेथे. ते सावळ मला गोवतय, गुरफटवून टाकतंय, त्याच्यामध्ये माझं मन लपतंय. पण ते सावळ म्हणजे नेमकं काय, अभंगाचं शेवट. बाप रखुमा देवरो
बाप रखुमादेवीवर सावळी प्रतिमा मनी मन क्षमा एक झाले. सावळ्या प्रभेचा जो श्री विठ्ठल आहे त्याचं वर्णन किंवा तो श्री विठ्ठलच भगवान श्रीकृष्णाचं बालरूप आपण संप्रदायिकांनी स्वीकारलेलं आहे. त्या भगवंताच्या सगुण सुंदर रूपामध्ये माझं मन त्याला आलिंगन देऊ पाहत आहे. बाप रखुमादेवीवरू सावळी प्रतिमा मनी मन क्षमा एक झाले. काय करू सये सावळे गोवित आपे आप लपत मन तेथे. या अभंगाचा काहीसा विचार आपण या ठिकाणी केलेला आहे. काल्याचं कीर्तन आहे. ज्ञानोबरायांचा अभंग मुद्दाम म्हणून आपण चिंतनाकरिता घेतला. काल आपण भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव आणि त्याबरोबरच भगवान ज्ञानोबरायांचाही जन्मोत्सव काय केलेला आहे, संपन्न केलेला आहे, साजरा केलेला आहे. काल बोलल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण देखील आपल्याला आपले भगवंतच आहेत, प्रेरकच आहेत. पण आपल्याला ज्ञानोबराय अधिक काय आहेत, जवळचे आहेत. ज्ञानोबराय नसते तर श्रीकृष्ण भगवंत कोण आहेत हे कळायला काही मार्गच नाही. गीता तर अगोदरच सांगितलेली होती की नाही ज्ञान भगवंतानं, पण ज्ञानोबरायांनीच तिचा अर्थ समजावून सांगितल्याशिवाय आपल्याला कळायला काही मार्ग होता का, नव्हता. काल ज्ञानोबरायांचाही जन्मोत्सव काय झालाय, 750वा जन्मोत्सव. ज्ञानोबराय अवताराला आले त्याला 750 वर्षे काल काय झाली, पूर्ण झाली. ज्ञानोबरायांनी ज्ञानी पुरुषाची आवड या अभंगातून काय केली आहे, व्यक्त केलेली आहे. सावळे परब्रह्म म्हणत असताना काय करू सये सावळे गोवित, असं सावळ म्हणत असताना सावळ्या रूपानं ज्याचा निर्देश केलेला आहे ते म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं बालरूप. काल भगवान अवताराला आलेले आहेत. त्या वसुदेवानं त्या देवाला गोकुळात नेऊन काय केलेलं आहे, पोहोचवलेलं आहे. तिथं गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा असा तो इकडे काय झालेला आहे, आनंदी आनंद झालेला आहे. आणि आता भगवान कृष्ण रांगायला लागलेले आहे. इथपर्यंत आपण आलो. मग आजचा जो भाग आहे काल्याच्या प्रसंगातील रांगताना केलेलं चरित्र आणि गोधन राखताना केलेलं चरित्र त्याचा काय केलेलं करायचं आहे, उल्लेख करायचा आहे. चरित्र ते उच्चारावे केले गेले. देवानं गोकुळात केलेल्या चरित्राचा उच्चार करायचा आहे. गोकुळात केलेल्या कोणत्या चरित्राचा करायचा आहे, राखताना केलेल्या आणि गोधन राखताना केलेल्या चरित्राचा करायचा आहे. मान्य आहे, पण किती वेळ करायचं काही सांगितलेलं नाही त्यांनी. तसं मग ते पाळावं लागलं असतं आपल्याला. ते म्हटले तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढा काय करा. तुम्हालाही शक्य ना ऐकणाऱ्यालाही शक्य असलं पाहिजे. एक 10-5 मिनिटात आपल्याला सेवा काय करायची आहे, पूर्ण करायची आहे. भगवान श्रीकृष्णाच्या बाललीला प्रामुख्यानं वर्णन कराव्यात असा काय आहे, संकेत आहे. येदशी चरित्र केले नारायणी रांगता गोधने राखीत आहे. तसं तर देवानं अवताराला आल्यापासून निज धामाला जाईपर्यंत जे काही केलं ते सगळं काय आहे, चरित्रच आहे. आणि त्या सगळ्या चरित्राचं उच्चारणही केलं पाहिजे, त्याचं श्रवणही केलं पाहिजे. आपण त्याचं उच्चारणही करतो भागवत कथा प्रसंगी, श्रवणही करतो. ते लाभदायक आहे, मोक्ष फलदायी आहे. भगवंतानं सांगितलं जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन. ही भगवंताच्या चरित्राच्या चिंतनाची शक्ती सामर्थ्य सांगितलेलं आहे. जन्म कर्म च मे दिव्यम, मे मम दिव्य जन्म आणि मम दिव्य कर्म, माझे दिव्य जन्म म्हणजे माझं अवताराला येणं आणि माझे दिव्य कर्म म्हणजे माझं हे अलौकिक चरित्र. तत्वतः व्यक्ती जो यथार्थ रीतीनं जाणतो, त्याच्या मागचा भाव तात्पर्य जो जाणतो, रहस्य जाणतो, त्याला लाभ काय, त्या चरित्राचा विचार केल्यानं, चिंतन केल्यानं लाभ काय, उच्चारण केल्यानं लाभ काय. तर त्यक्त्वा देहम पुनर्जन्म न येती, देह त्यागल्यानंतर तो पुन्हा जन्माला येत नाही. त्यांनाही मागोता जन्म घेणे, जन्म त्याला घ्यावा लागत नाही. म्हटले कुठं जातो, माम येती, मलाच येऊन तो प्राप्त होतो. म्हणजे भगवत स्वरूपाशी जर आपल्याला
एक रूप होऊन जायचं असेल तर सोपा सरळ मार्ग देवानं सांगितला, त्याच्या चरित्राचं चिंतन करा. विठ्ठल देवाच्या चरित्राचं चिंतन करा, उच्चारण करा. संत चरित्राचं चिंतन करा, उच्चारण करा. तेही प्राणा पुरवते, आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. भक्ताच्या चरित्राचं उच्चारण करा, चिंतन करा, श्रवण करा, पठन करा. देवाच्याही चरित्र, कारण चरित्र हे दोघांचेच असू शकतात, एक तर देवाचं किंवा देवाशी एक रूप झालेल्या संतांचं. तुमचं आमचं कसं काही चरित्र असू शकेल? ते अण्णा सांगायचं आपलं सगळं विचित्रच असतं, आपलं चरित्र कसं असेल? बरं लिहिलं तरी एका पानातच लिहिता येईल, पानातही कशाला? बुद्धिवान लेखक असेल आणि पुढचा फार चारित्र्य संपन्न असेल तर 3च वाक्यात लिहिता येईल, 3-4 वाक्यात. जन्माला आले, मोठे झाले, जगाला त्रास दिला, निघून गेले. विठ्ठल काय लाभ होईल? माणसाच्या चरित्राच्या चिंतनानं काय व्यावहारिक लाभ होईल? नाही म्हणत नाही. ज्याला उद्योगपती व्हायचं त्याने उद्योगपतीचं चरित्र वाचावं, ज्याला खेळाडू व्हायचं त्याने त्या खेळाडूने लिहिलेलं असेल चरित्र, ते काय करावं? वाचावं. ज्याला राजकारणात जायचं ते राजकारणी लोकांनी लिहिलेले त्यांची चरित्र किंवा त्यांची कोणी लिहिलेली असतील ती काय करावी? वाचावी. लाभ आहे व्यावहारिक. मोक्ष फलाच्या दृष्टीनं म्हणतोय मी. मोक्ष फलदायी आहेत का? हे नाही, कारण त्यांनाच मिळालं नाही, आपल्याला काय डोंबल्याचं मिळेल? स्वविश्रांती न जाणाती पर शांती करोती किंवा स्वतःच विश्रांतीला प्राप्त न झालेले त्यांचं चिंतन करून आपल्याला काय डोंबल्याची शांती मिळेल का? म्हणून जे शांतीला प्राप्त झाले त्या महात्म्यांचं चरित्र चिंतन केलं तर आपणही तसंच होऊ. विठ्ठल भले आपणा पे पावे ते संता ते पाहता म्हणून वानावे ऐकावे. त्यांचं चरित्र गावं, ऐकावं. देवाचं चरित्र किंवा संतांचं चरित्र. आज प्रामुख्यानं भगवान श्रीकृष्णाचं बालरूपातील रांगताना गोधन राखताना केलेलं जे चरित्र आणि त्याचा देखील काय करायचं आहे? फक्त उच्चार. चरित्र ते उच्चारावे. तुकोबाराय म्हणतात देवाच्या चरित्राचं आचरण करण्याच्या भानगडीत पडू नका. देवे मारिले जायचे ना, दानव मोठे तुमचे न त्रुटे तृण मात्र. देवानं मोठमोठे दानव न घडता बाळपणाची फुली मी अदानवी सृष्टी केली, अजून बाळपणच मोडलं नव्हतं तर सर्व सृष्टी दानवरहित देवानं करून टाकली. काग वगैरे मारिले बाळपणी अवघी दैत्य खानी बुडविली. देवे मारिले दैत्य दानव मोठे, देवानं मारले ना. आपल्याला तुकोबाराय म्हणजे तुमचे न तुटते तृण मात्र, तुम्हाला गवत उपटत नाही म्हणले. लक्षात आलं? कोरड जर झालं असलं तर तू म्हणतो पाणी देऊन मग उपटू. एवढं तर सामर्थ्य आपल्याला, कशाला त्याच्या चरित्राच्या आचरणाच्या भानगडीत पडायचं? म्हणून केवळ उच्चारणानं जर आपल्याला मोक्ष फळ प्राप्त होत असेल तर त्या भानगडीत न पडलेलं बरं. म्हणून चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, देवानं गोकुळात केलेल्या चरित्राचं उच्चारण करायचं. तेही रांगता गोधने राखीत आहे. रांगताना केलेलं चरित्र. रांगताना सुद्धा बऱ्याच प्रकारचे चरित्र केले. आता मी उच्चारून गेलो, मोठमोठे दैत्य दानव राक्षस मारले, ते कधी मारले? रांगतानाच मारले. तेही चरित्रच आहे. अनेक चरित्र आहेत, पण रांगताना केलेल्या अनेक चरित्रापैकी प्रमुख चरित्र की ज्याचा उच्चार केल्या वाचून देवाचं चरित्रच पूर्ण होत नाही ते म्हणजे लोणी चोरण्याचं. रांगत रंगणी चोरीत लोणी धावुनी धरिती गवळणी. देवानं रांगताना केलेल्या अनेक चरित्रांपैकी अतिशय महत्वाचं चरित्र, देवाच्या चरित्राशी नेहमी त्याचा नित्य संबंध जोडलेला आहे, ते म्हणजे लोणी चोरण्याचं. देवानं काय केलं? लोणी चोरण्याचं चरित्र केलं. म्हणजे त्याने चोरी केली ती सुद्धा चरित्र झालं. त्याने चोरी केली त्या गोष्टीचा उच्चार जर आपण केला तर आपले दोष निवृत्त होतात. लौकिक भाषेत लोक म्हणतात देवानं व्यभिचार केला, त्याच्या त्या व्यभिचाराचं उच्चारण केलं तर आपले व्यभिचाराचे पातक काय होतील? नष्ट होतील. देवाचं दिव्य असलेलं काय चरित्र. तो म्हटलेला जन्म कर्मचे मे दिव्यम, त्याचा जन्म अवताराला येणं दिव्य आहे आणि त्याचं ते कर्म करणं सुद्धा काय आहे? दिव्य आहे. ते काही सामान्य नाही. रंगत रंगणी चोरीत लोणी. देवानं लोणी चोरण्याचं काम केलं. आता लोणी चोरलं तर ते लाक्षणिक अर्थानं सांगितलं. लोणी चोरलं म्हणजे लोण्यासारखं सज्जन लोकांचं काय केलं? चित्त चोरीले नंदाच्या नंदने. कारण सज्जनांचं चित्त कसं असतं? मृदू सबाह्य नवनीत. पैसे सज्जनाचे, सज्जन पुरुषाचं, संत पुरुषाचं, साधू पुरुषाचं जे हृदय असतं अत्यंत कोमल असतं, अत्यंत संवेदनशील असतं. अंतर्बाह्य जसं लोणी हे आतून आणि बाहेरून कसं असतं? मृदू असतं. आता नारळ आतून मृदू आहे पण कठीण नारळाचे अंग वरून कसं आहे? ते टणक आहे. काही पदार्थ आहेत, काही फळं आहेत, ते वरून कसे आहेत? टणक आहे. आतून कसे आहेत? मृदू आहेत. काही वरचा भाग कसा आहे? मृदू आहे. आतून कसे आहेत? टणक आहे. पण लोणी कसं आहे? ते मृदू. सबाह्य अंतर्बाह्य कसं आहे? मृदू आहे.
अत्यंत संवेदनशील असलेलं सज्जनाचं चित्त, ते चित्त आपल्याकडे देवानं आकर्षून घेतलं. हा त्यानं लोणी चोरलं हा त्याचा काय आहे, लाक्षणिक अर्थ आहे. पण देवानं लोणी चोरलं याचा शाब्दिक जरी अर्थ घ्यायचा असला, खरोखर जे असतं ते लोणी आणि चोरलं म्हणजे चोरलं, तरी देखील काही हरकत नाही. देवाने तसं देखील लोणी काय केलेलं आहे, चोरलेलंच आहे. मग काय त्याच्या घरी कमी होतं म्हणून त्याने चोरलं असं काय आहे का? बरं, तसं काही नियमही नाही. ज्याच्या घरी कमी असतं ते चोरी करत असतात. कळलं तर बरं होईल. असं काही नियम आहे का ज्याच्या घरी कमी ते चोरी करतात? तसं काही नाही. देवाच्या घरी काही कमी नव्हतं. 9 लाख गाई, किती दूध मुबलक, त्याचं किती दही, किती लोणी निघत असेल. मग देवाच्या घरीच येथे नवनीताचे पूर, ती मुलंच म्हणतात की नाही, घरी ताकाचे. आमच्या घरी काय ताकाचं सरोवर आहे आणि तुझ्याकडे काय नवनीताचे पूर. पूर काय असं सामान्य गोष्टीला म्हटलं का? 1000-2000 लिटरची टाकी असली म्हणजे ते आमच्या घरावर पाण्याचा पूर आला असं म्हणते का कोणी? पुराला ती नदी दुथड्या वाहून बाजूला देखील ते पाणी जातं, त्यावेळेस काय म्हणतो आपण नदीला? पुराला. मग येथे नवनीताचे पूर म्हणजे एवढं मुबलक लोणी कोणाकडे होतं? देवाच्या घरी होतं. मग कशाला चोरी केली? त्याच्या मागे अनेक कारण आहेत. तर त्या भगवंतानं सभोवती पाहिलं, त्या गोकुळातील लोकांचा मुख्य व्यवसाय होता दुग्धोत्पादन, आणि त्या दुधाचा सार भाग लोणी तो तयार करून विकायचा. नेऊन कुठे विकायचा? मथुरेच्या बाजाराला. आणि त्याच्यावर आपली उपजीविका चालवायची. बरं ठीक आहे, उपजीविका कोणत्या रीतीनं चालवावी हे भगवंतानं ज्याला त्याला काय केलं आहे, कर्म वाटून दिलेलं आहे. पण मग घरच्या मुलांना तर मुबलक खायला पाहिजे ना. पण नाही, पूर्वीपासून तो नियमच आहे. दूध डेअरीला, चटणी न्यारीला, न्यारीला किंवा डेअरीला. पण डेअरीला शब्द बरोबर नाही, कारण दूधच नाही पिलं, चटणी खाऊन डेअरी कशी यायची? असं न्यारीला हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे. बहुतांश असं दिसतं. अपवाद कुठे असेल, दुग्धोत्पादक शेतकऱ्यांची किंवा त्या लोकांची मुलं देखील दष्टपुष्ट असतील, पण क्वचित ठिकाणी. बहुतेक कशी गवळ्यांची ताक पिरी, कोण पोरे चांगली, तुकोबाराय म्हणतात, ही गवळ्यांची ताक पिणारी मुलं. कारण त्यांना घरी प्यायला ताक आणि लोणी कुठं? मथुरेच्या बाजाराला. मग देवानं विचार केला, ज्या सवंगड्यांना सोबतीला घेऊन उद्या आपल्याला धर्मरक्षणाचं काम करायचं आहे, ते तर कृश होऊन चालले, अशक्त होऊन चालले, दुर्बळ होऊन चाललेले आहेत. आणि मथुरीतील आसुरी प्रवृत्तीचे लोक ते धनबळानं हा दुधाचा सार भाग लोणी ग्रहण करून खाऊन काय होऊ लागले? दष्टपुष्ट. म्हणजे धर्माचा नाश करणारे बलवान होत चालले, आणि धर्मरक्षण करणारे जे सज्जन लोक आहेत ते अशक्त होत चालले. हे मोडून टाकायचं. म्हणून देवानं काय केली? चोरी. देवानं चोरी का केली याचे भागवत मर्मज्ञ असलेले जे लोक आहेत त्यांनी 30-32 कारणं सांगितले. त्याच्यातलं गरिबी हटाव एक सांगितलं मी. विठ्ठला रांगत रंगणी चोरी तर लोणी. देवानं लोणी चोरण्याचं काम केलं. लोणी चोरून त्या मुलांना खाऊ घालायचं, सवंगड्यांना खाऊ घालायचं, वानरांना बोलवायचं, पक्ष्यांना देखील काय करायचं? बोलवायचं. बरं, ती चोरी काय अशी चुपचाप नव्हती. 10-5 किलो लोणी त्या गवळणीनं ठेवलंय आणि त्याच्यातलं थोडंसं चोरून नेलंय व कळत न कळत. असे चोर असतात की नाही? 10-20-10-5 हजार खिशात असले तर त्याच्यातले 1000-500 रुपये काढणारे चोर असतात. तुम्ही मला असे कुठे चोर असतात का? चोर सगळंच नेतात चोरून. मी घरच्या चोरांबद्दल म्हणतो. असतात की नाही? कळत आहे. बरं, चोरी झाली असंही वाटत नाही. हाच पुन्हा मोजतो, नाही माझ्याकडून खर्चले असतील, जाऊ दे म्हणते. काय करू सही, इलाजच नाही. काय तसंही काही प्रकार नव्हता देवाचा. पाहती गवळणी तवती पालती दुधानी सगळंच नासधूस करायचं. लक्षात आलं का? मग चोरी उघड व्हायला काय वेळ लागणार? मग चोऱ्याचं सत्र उघड होऊ लागलं. त्या गवळणींनी विचार केला, आपली मुलं तर काही अशी करत नव्हती, यांना कोणीतरी नक्की गुरु भेटला असला पाहिजे. विचारांती ती कळालं की सगळ्या जगाचा गुरु कृष्ण वंदे जगद्गुरु हा यांचा काय आहे? तू गुरुबंधू, सगळ्या जगाचा तो गुरु आहे. मग त्याच्या तक्रारी घेऊन गवळणी यशोदेकडे येऊ लागल्या. एक गवळण काय करू लागली? तक्रार करू लागली. परंतु यशोदा काय ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती. तिनं घड्याळाकडे पाहिलं, म्हटली यांचं कुठपर्यंत ऐकून घेता, पुढं काय होईल, वेळ होईल. म्हणून ती त्यांना भांडायला उठली. 5 वर्षाची माझी बाळगी अंगणी माझ्या खेळी, कालटिकाची घेता आळगी गोकुळच्या नारी. बाळ सगुण गुणाचे तानी, बाळ दिसते गुजिरवाणी, काय सांगता गाराणे. गोकुळच्या नारी तुम्ही 12 घरच्या, 12 गे तुम्ही ठाईच्या. नको नको ते बोलली. ते सगळे हिरमुसलेपणानं पाठीमागं आल्या, आपल्या गृहकार्यामध्ये मग्न झाल्या. देवाच्या चोरीचं सत्र वाढतच गेलं. एक दिवस यशोदेला देवाच्या खोडकरपणाची प्रचिती आली आणि तिनं लक्षात घेतलं, आतापर्यंत गवळणीनं केलेल्या सगळ्या तक्रारी अक्षरशः काय होत्या? अनेक वेळेस अनेक आरोपी पुराव्याअभावी सुटतात. त्या अधिकाऱ्याचाही नाईलाज असतो, काही पुरावाच सापडत नाही, काय करावं? लक्षात आलं? कळतंय यानं चोरी केली.
किंवा यानं काही गुन्हा केलाय, पण पुरावा प्रत्यक्षदर्शी काही कोणी माणसंच आय विटनेस काही सापडतच नाही, सोडून द्यावं लागतं. मग एखाद्या वेळेस का गुंतला, मग सगळे मागचे गुन्हे त्याच्यावर काय होतात, लागू होतात. मग त्या यशोदेनं विचार केला, देवानंच ही सगळा खोडकरपणा केलेला आहे. देवाला बोलावून घेतलं, उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना, अगदी चाल न लावता सरळ सरळ रीतीनं आईनं देवाला सांगितलं. देवाला वाटलं ज्या अर्थी चाल लावलेली नाही त्या अर्थी घाई दिसते, ते देखील पटकन आपल्या सवंगड्यांकडे आले आणि चाल न लावता त्यांना सांगितलं, अरे तुम्ही गाया घेऊन साहेब त्या गोपाळाने सुद्धा लक्षात घेतलं, आज तर काय कोणता राग रागिनी काहीच म्हटलेलं नाही, त्यामुळे खूप घाई दिसते. सगळे घरी गेले, आपल्या गाया घेतल्या, शिदोऱ्या घेतल्या, देवासह गाया चारण्याच्या उद्देशाने वनामध्ये निघाले. वनात येऊन ठेपले. त्या काळात आरक्षित गोचर भूमी, हजारो एकर क्षेत्र असायचं. आपल्या पूर्वजांचा दीर्घ दृष्टिकोन त्याच्या मागे कदाचित असला पाहिजे. भविष्यात ज्याच्या त्याच्या प्रारब्धानं कोणाला जमीन वाट्याला येईल, कोणाला येणार नाही, पण भूमिहीन असलेल्या व्यक्तीला सुद्धा गोरक्षण करता यावं हा त्याच्या मागचा उद्देश. आता सुद्धा मराठवाडा प्रांतामध्ये शेकडो एकर गोचर भूमी, म्हणजे ज्याला गायरान आपण म्हणतो, ती आहेत. मग भगवंताच्या काळात तर हजारो एकर. मग नेऊन काय करायचं, फक्त गाया चारण्याकरता सोडून द्यायच्या आणि उर्वरित वेळेत काय करायचे, खेळ खेळायचे. भगवंत सवंगड्यासह खेळ खेळू लागले. विट्टी दांडू चेंडू लगोरी नाना परी, विट्टी दांडू चेंडू लगोरी नाना परी, राय मुने जाते रे गाई गोपाळ सवंगडे वना, गाई गोपाळ सवंगडे वना, गाई गोपाळ सवंगडे वना, गाई गोपाळ सवंगडे वना वना, गाई गोपाळ सवंगडे वना वना, गाई गोपाळ सवंगडे वना वना. गांधी भार पोटी भोग काय खेळायचे, सुख खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. भगवंतानं सगळ्याला एकत्रित केलं. आणलेल्या ज्या शिदोऱ्या त्या एकत्रित करून त्याचा कालारूपानं प्रसाद आपल्या हातामध्ये घेतला. सभोवती सगळ्या गोपाळांना बसवलेला आहे. भगवंत मध्यभागी उभे राहिलेले आहेत आणि तो शिदोऱ्यांचा एकत्रित केलेला कालारूपानं प्रसाद देव त्या गोपाळांना वाटणार आहे. विठ्ठल विठ्ठल हे सगळं चित्रण भगवान शुकाचार्यांनी एका श्लोकामध्ये वर्णिलेलं आहे. त्या श्लोकाचा मी उच्चारण करील, त्यानंतर दहीहंडीचा भंग होईल, काल्याचा भंग होईल, त्यानंतर संयोजक जशी सूचना देतील त्याप्रमाणे होईल आणि नंतर मग आपण आपलं स्थान काय करायचं आहे, सोडायचं आहे. हा 68व्या वर्षातील असलेला अखंड हरिनाम सप्ताह वैकुंठवासी सद्गुरू बन्सीबाबांनी आरंभलेला आणि त्यांच्याच आशीर्वादानं पुढे जात असलेला या वर्षीचं अधिक औचित्य होतं. आपण वारंवार ऐकत आलेलो आहोत. संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांचा 750वा अवतार दिन, प्रकट दिन किंवा जन्मदिन ज्याला म्हणूया, तो या वर्षी अधिक औचित्यानं या कार्यक्रमामध्ये आलेला आहे. सगळ्यांच्या सहकार्यानं, सगळ्यांच्या उत्साहानं, प्रेमानं हा जो सोहळा आहे तो संपन्न झालेला आहे. सगळेच जे सोहळे आपल्या या ठिकाणी होतात हे मोठ्या निष्ठेनं होतात. मी रात्री त्याच्यावर बरंच बोलून गेलेलो आहे. प्रेमानं आणि अगदी गृहकार्य, घराचं काम आहे या भावनेनं ही सगळी मंडळी यामध्ये काय होतात, दक्षतेनं सहभागी होत असतात. कारण सगळ्यांच्या सहभागातूनच हे काम होत असतं. आपले वारकरी सांप्रदायिक जी साधना आहे ना, ती एकाकी अशी नाही आहे की एकांतात जाऊन माळ घेऊन जप करायचं. केलं तर काही अडचण नाही, पण बहुतेक सगळ्या साधना सामूहिक सांगितलेल्या आहेत. हरिपाठ 4-6 जणांनी एकत्र येऊन, भजन सगळ्यांनी एकत्र येऊन, काकडा सगळ्यांनी एकत्र, कीर्तनात तर सगळे लागतातच. लक्षात आलं का? वारी एकट्याची वारी होते का? मी एकटाच गेलतो म्हणले वारी, वारी कशी काय होईल? सगळे मिळून देवाचं गुणगान गात गात जर गेले, गात जागा
प्रेम मागा विठ्ठला. विठ्ठला, या रीतीने गेलं. सगळ्या साधना सामुदायिक आहेत. त्याचं कारण आहे बरं का, आता आपल्याकडे वेळ राहिलेली नाही आहे. चैतन्य महाप्रभूंचा एक चैतन्य चरितावली एक बंगाली भाषेतील ग्रंथ आहे पहा. त्याच्यामध्ये उच्चारवान नामस्मरण का करायचं ते सांगितलेलं आहे. जे पिले से हरिनाम आपणीसे तरे उच्च संकीर्तन परोपकार करे अतएव उच्च संकीर्तन करिले शतगुण फल है सब शास्त्र बोले. त्याची सुरुवात अशी आहे, पशु पक्षी कीट आदी बोली तेना पारे शुनिले हरिनाम तारा सब तरे. आणि आपल्याला हरिपाठात देखील एक प्रमाण आपल्याला आढळतं, दोन्ही पक्ष पाही. त्याचे दोन अर्थ आहेत. दोन्ही पक्ष, मातृपक्ष आणि पितृकुळ, दोन्हीचा उद्धार होतो हरिनाम घेणाऱ्याचा. दुसरा एक अर्थ महापुरुषांनी केलेला आहे, हरिनाम घेणारा आणि हरिनाम ऐकणारा दोघांचा काय होतो. आता हे पशु पक्षी कीट पतंग हे बोलू शकतात का? नाही. पण ऐकू शकतात की नाही? त्यांना ऐकता तर येतं की नाही? आपण त्यांना हाक मारली तरी ऐकू येतं, हाकलून दिलं तरी काय येतं, ऐकू येतं. मग आपण हरिनाम घेतलेलं ऐकू येणार नाही का? येतं. मग त्यांचा देखील उद्धार ह्या उच्च संकीर्तनानं होतो. हे एक कारण, अजून अनेक कारण आपल्या सांप्रदायिक संतांनी देखील सांगितलेले आहेत. क्रम आहे हा यशस्वी होण्याकरिता, किंवा या स्थानावरचे सगळे जे उपक्रम आहेत ते यशस्वी होण्याकरिता अनेक जण राबत असतात. त्या सगळ्या घटकांना आपण मनोमन काय करूया, दंडवत करूया, त्यांना धन्यवाद देऊया आणि भगवंताने त्यांना आणखी बळ बुद्धी सामर्थ्य देऊन या कार्यक्रमामध्ये अधिक रीतीनं सहभागी होऊन यशस्वी हा कार्यक्रम, असे कार्यक्रम व्हावेत अशी ईश्वर चरणी, ज्ञानोबा चरणी काय करूया, प्रार्थना करूया. आपले सर वगैरे प्रतिनिधी मंडळी होती, आपले कैलास भाऊ सुद्धा आलेले होते. मग ते सुरुवातीपासूनच आम्ही राहिलो 2-2.5 तास आणि त्याच्यात खूप आनंद आला. आणि मग बोलताना आपल्याला काहीतरी अधिकार आहे असं आतून वाटलं. लक्षात आलं? नाहीतर ते स्वच्छता करून आले ना, आपण झोपेतून उठून स्वच्छता केली पाहिजे, हे काय खरं नाही. लक्षात आलं? ते आपल्याला पटतच नाही मनापासून. जेवढा आपला अधिकार तेवढंच आपण काय करायचं, बोललं पाहिजे. किंवा मग बोल येता ऐसा चालेल, जेवढं चालायचं तेवढं बोललं पाहिजे, बोललं तेवढंच चाललं पाहिजे. असो, भगवंत मध्यभागी उभे आहेत, सभोवती गोपाळांना बसवलेला आहे, हातामध्ये त्या शिदोऱ्या एकत्रित केलेला काल्याचा प्रसाद आहे आणि भगवंत तो प्रसाद गोपाळांना वाटत आहेत. बिभ्रद्वेणुम जठरपटयो शृंगवेत्रीच कक्षे वामे पाणव मसृण कवलं तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुहृदो हासयन्नरमभि स्वैहि स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञ भुग्बाल केली ईश्वर सर्वकार पंढरीचा वार करी चंद्रभागे स्नान पंढरीचा वार करी विठाला भावी कया कुळा कोणे काळी अहंकाराचा वारा लागो राजसा तया स्वामी कल्याण परंपरेची बाधा न कोणी काळी मागणी ते कतुज प्रती आहे या संताची निरवी हेची मज देई